सध्या ना थंडीची थोडीशी चावल लागते म्हणजे काय, पहाटे पहाटे थोडीशी थंडी असते, दिवसभर इतकं नसते, पण पहाटे पहाटे थंडी असते. तर आज सकाळी मी लवकर उठले आणि कारण सुट्टी असताना जरासं वेळानं उठतो आपण, तर आज काम आहे पुढे म्हणून मग लवकर उठले. आणि गार असताना कसं होतं, ताक असं केलं ना की छान लोणी निघतं, म्हणून म्हटलं आधी ताक करून घेऊया. तर इथं मी आता ताक करून घेते. तर फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं हे सायमी, आणि ती आता लावून घेते मिक्सरला आणि ताक करते. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर इथे मस्तपैकी आधी ताक करून घेऊया म्हटलं आणि मग जेवणाला सुरुवात करूया. कारण ताक पण आधी का केलं तेही सांगते, आणि जेवणही लवकर केलं, तर जेवण पण लवकर का केलं तेही सांगते. कारण आज सुट्टी असते आणि मग सुट्टीच्या वेळेला बहुतेक वेळेला आपण कसं करतो, नंतर आरामशीर जरासं करतो, बाकीचं इकडं तिकडं सगळं करायचं. कारण रोज डब्यांची धावपळ असते, रोजची असते जे रुटीन, ते रोज आधी डबे करायचे आणि मग बाकीचं सगळं. तर आजही तसंच मी लवकर सगळं चालू केलं आहे. तर असं ताक थोडं थोडं लावून घेतलं आहे, कारण एकदम सगळं होणार नाही म्हटलं, थोडं थोडं लावून घेते आणि होईल तसे या पातेल्यात काढते. आणि मग लोणी काढून बाकीच्या ताकाचं बघूया आता काय करायचं, कारण मुलांना सुट्टी आहे, बघूया काय काय करायचं. तर असं ताक आता करून घेते आणि बाकीचं जेवण पण करून घेते. जेवण केल्यावर मी शेअर करते तुमच्याशी. आणि ही आमटी केली, ती डाळीची आमटी केली, भेंडीची भाजी केलेली. आज म्हटलं भेंडीची भाजी करूया, कारण प्रणवला वगैरे आवडते, सगळीच खातात भेंडीची भाजी. कारण तो वांगं वगैरे जर असलं ना, वांग्याची भाजी वगैरे जर असं, मग त्याला वेगळं काहीतरी किंवा मग दुसरं काहीतरी चपातीबरोबर असं असतं. आता ताक बनवलं आहे, त्याचं म्हटलं कढी करावी, त्यामुळे कढी पण केली आहे आणि भाकरी. तर घरातलं सगळं साहित्य काढून ठेवलं आहे. आता किचनमधलं आधी काढून घेतलं आहे. पहिलं म्हटलं सगळं आधी लॅपटॉपवरचं काढलं, मग बाकीचं सगळं हे काढून घेतलं, साहित्य सगळं रिकामं केलं. आणि हे बघा, मी नेहमी सांगत असते की इकडून दरवाजा नाही, तर त्यामुळे एवढंच उजेड किंवा हवा येण्यासाठी तेवढंच हे आहे, खिडकी एक आहे आणि वरून एक जाळी आहे, तेवढंच उजेड येण्यासाठी किंवा हवा येण्यासाठी तेवढंच आहे. म्हणजे पाठीमागच्या बाजूने, पुढच्या बाजूला दरवाजा एक खिडकी, एवढंच असल्यामुळे जरासं उजेड यायला किंवा हवा यायला जरासं अवघड पडतं. तर हे पॅकिंग करून ठेवते सगळं, असं थोडं थोडं पॅकिंग चालू आहे. आणि म्हणूनच मी जेवण लवकर केलेलं. तर हे पॅकिंग थोडे काही बॉक्स आहेत, काही आपण गहू वगैरे आणतो ना, तशी पोती वगैरे आपण कशात काय भरतो ना, ते त्यावर लिहून ठेवायचं, कारण आपण किती दिवसांनी पुन्हा लावू वगैरे साहित्य, त्यामुळे लक्षात राहत नाही. तर त्यासाठी अशी आयडिया करायची, म्हणजे आपण जेव्हा लावणार ना तेव्हा ते पटकन कुठे कशात काय आहे ते मिळतं आपल्याला. आता हा बेड पुढच्या खोलीतच ठेवलेला आहे, होईल तसं सगळं पुढच्या खोलीतच ठेवतो. ते सगळं काढलेलं आहे आम्ही, ते बाहेरच्या खोलीत सगळं काढले, थोडं असं काढणं चालू आहे. तर हर्षदाने पण असं पॅकिंग केले, तिचे हे केवढे आहेत बघा, हे आणि ह्याच्यात बॅगेमध्ये, आणि दुसरे आणि आहेतच बाकीचे नेहमीच लागते ते, हे केव्हा तरी वापरते ते, तिचे आणि माझे असे आहेत, ते मिक्सच केलेत सगळे. आणि इतर आणि पॅकिंग चालूच आहे. थोडं असं पॅकिंग, ह्या मोठे ड्रम आहेत ते माझ्याकडे, त्या ड्रममध्ये पण असं करून ठेवलेले आहेत, कारण ड्रममध्ये पण बरं पडतं, जे काय असेल त्यावेळेला आपण तशा ह्याच्यात पॅक करत असतो. ड्रम असू दे, बॉक्स असू दे, पोती असू दे, त्यात करतो आपण. तर थोडंफार पॅकिंग झालेलं आहे, थोडंफार करायचं आहे अजून, कारण घरात म्हटलं बरंचसं असतं, आपण म्हणतो ना बरंचसं असतं, प्रत्येकाचं आणि असतं, बऱ्याच बारीक सारीक गोष्टी सगळ्यांसाठी लक्ष ठेवायला लागतं, बाबा कुठं करून ठेवलंय, काय ठेवलंय, हे आणि सगळं असतं. थोडा वेळ बसावं म्हटलं, 5 मिनटं तरी बसावं, कारण चालूच एकसारखं करायचं, एकसारखं आणून ठेवायचं सगळं पॅकिंग करत. सोनी जरासं पाणी आहे का, आता बसलं पाणी पण पिते, कारण काय होतं आपलं असं बरंच वेळेला होतं की पाणी पिणं होत नाही. माझंही होतं असं, करत राहिली की तेच करत राहतो आपण. आणि तहान आता लागत, म्हणजे थंडीचे दिवस चालू झाले, दिवसभर जरा जास्त जाणवत नाही, पण पहाटे ना जाणवते थंडी आहे, थंडी चालू झालेली आहे.
आणि मग त्यामुळे पाण्याची आठवण येते आणि एक तर असं काहीतरी काम असलं तर ते कधी आटपेन एकदा असं सगळं आपल्याला होऊन जातं. प्रत्येकच मैत्रिणीची असते की एखादं काम काहीतरी असेल असं कोणतंही असू दे. आता फराळाच्या वेळेला फराळ करायचं मी म्हणत आपलं मालवणीचे पदार्थ म्हणा किंवा माझं आता पॅकिंगचं वगैरे म्हणजे असं काहीतरी असेल कोणती घरातली गोष्ट करायची किंवा बाहेरचे असू दे बाहेरचं मध्ये कधी आणून ठेवेल असं असं की आठवणच येत नाही काही गोष्टींची आपल्याला असं होतं. म्हणजे एकदाच आटपलं की म्हणून आपण निवांत असतो. माझं आटपायचं आहे थोडं झालं थोडं करायचं आहे पॅकिंग थोडं दाखवलंच तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे पॅकिंग केलेलं पण असं चालू आहे पॅकिंग करायचं असं. कारण म्हणजे दिवाळीच्या आधीच करायचं होतं का पण ते दिवाळीत काही झालं नाही शक्य आणि झालं किंवा मग जमलंही नसतं किंवा फराळाचं असतं बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे आता व्यवस्थित मला करताही आलं ते सगळं असं झालं. नाही तर खूप असं दमल्यासारखं झालं असं सगळं करायचं म्हटलं असतं तर आता कसं व्यवस्थित सगळं ते ठेवता येईल वगैरे सगळं हे करता येईल बरोबर. जसं मुलांची मदत आहे ती पण लोक करतायत आणि मिस्टरांची पण थोडी मदत आहे कारण लॅपवरचं वगैरे काढायचं झालं की कसं आपण चढण्याची ती पटपट काढून दिल्या आपण आणून ठेवतो असं सगळं होतं. तेही आम्ही केलंय बरंच लॅपवरचं काढून किंवा दाखवलं लॅप वगैरे ते काम केले तर ते सगळं काढून आणि पटपट घेतलं आणि मग बाकीचं सगळं केलं कारण काचीचं वेगळं ठेवावं लागतं अंथरूण असली तर वेगळी ती म्हणजे कपड्यांचं एक वेगळंच करावं लागतं किंवा काच जे काय ग्लास असते ते काय भीती वाटते त्यामुळे त्याचं व्यवस्थित पॅकिंग अजून मिक्सर वगैरे ठेवायचं आहे बोलता मिक्सर वगैरे ते ठेवायचं आहे सगळं त्याचं जड साहित्य असेल खलबत्ता वगैरे तर ते वेगळंच असं प्रत्येक गोष्टीची आपल्याला करायला लागते. आणि मी काम असलं ना की काय करते जेवण आधी करून घेते आणि जेवण आधी करून घेतले की मग ते काम करायला बरं पडतं नंतर जेवते. पण आधी आम्ही आज जेवलो कारण इतर वेळेला काय करतं जेवण करून ठेवून बाकीच ते काम करून मग जेवलं ते पण आज जेवणही घेतलं पण हे सगळं आणायचं होतं मग पुन्हा कुठे बसायचं असं सगळं झालं असतं म्हणून जेवणही आम्ही घेतलं असं झालं. इतर वेळेला काय करते जेवण करून ठेवायचं ते काम करायचं मग जेवायचं त्यामुळे जेवण आटपलेलं लवकर सगळं. काही वेळेला मात्र जास्त वेळ लागत असेल कामाला तर मग आधी जेवते असं करते. तसंच असलं काम की आपण काय करतो आधी काम करायचं मग जेवायचं चालतं पण आता आधी बराच वेळ लागला त्यामुळे काय केलं आधी जेवून घेतलं सगळी चिवी आणि मुलाची सुट्टी असल्यामुळे मला बरं पडलं. सुट्टी असली कसं ते मिळतात नाही मग क्लास कॉलेज असं सगळं होतं आणि मग आपली हे होते आणि त्यांना पण सरळ मग ते जाणार ती दिवसभर आपण काहीतरी सांगणार ती कंटाळा त्याशिवाय सुट्टीतच काढलं ते बरं झालं त्यामुळे मला मदत झाली असं झालं. तर पुन्हा ते जरी आपण आता गेलं तरी पुन्हा ते ठेवावं लागणार सगळं पॅकिंग जरी व्यवस्थित आपण किती केलं तरी ते पुन्हा ठेवावंच लागणार व्यवस्थित सगळं. आणि जेवून मी लगेच भांडी करून घेतली कारण भांडी पुन्हा ठेवली की होते नंतर हे वगैरे सगळं ठेवली की कंटाळा आला असं त्यामुळे भांडी सगळी स्वच्छ वगैरे आवरून घेतली म्हणजे मग बरं पडतं. नाहीतर कशाला भांडी ठेवली आणि हे करत बसलं की नंतर कंटाळा येतो संध्याकाळच्या वेळेला त्यापेक्षा मला आधी करून घेऊया. बोलणं असं बसल्यामुळे 5 मिनिटं तुमच्याशी बोलण्यात 5 मिनिटं म्हटलं तेवढं रिलॅक्स आपल्याला वाटतं की बाबा नाही पटपट एकसारखा पण बसलं की बरं पडतं कारण आपण एकसारखं करत राहतो कंबर पाय तर कसलाही विचार एकसारखं करतच राहत. तर चला आता ठेवून घेते ते सगळं बाकीचं साहित्य जे काय आहे अजून थोडंफार साहित्य सगळंच काही दाखवून नव्हतं की बाबा एवढं मोठा व्हिडिओ होतो आपण एवढं सगळं आपल्या घरातून साहित्य काढायचं म्हणजे बरंचसं मोठं होईल व्हिडिओ थोडं शेअर केलं तुमच्याशी म्हणजे काय शक्यते थोडंफार राहिले ते आणून ठेवते म्हणजे पॅकिंग करून व्यवस्थित ठेवलं की बरं पडतं असं होतं. तर मग धूळ वगैरे किती तुम्ही कशातही ठेवा मोठ्या ड्रममध्ये ठेवा बॉक्समध्ये ठेवा कशातही ठेवली धूळ होतेच आणि आमच्या इथे धूळ ही जरा प्रश्नच आहे किती पॅकिंग करून जरी तुम्ही ठेवलं तर ती धूळ येतेच असं होतं. पण पॅकिंग केलं नाहीच जर केलं ना तर आणि धूळ पडेल त्यापेक्षा पॅकिंग थोडंफार करून ठेवते असं. तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास म्हणजे मी आपलं डेली रुटीन असते ते आपल्या व्हिडिओद्वारे मी दाखवते किंवा मला जे काय माहिती असेल किंवा त्याचा मला फायदा होतो तर तो तुम्हाला अशी काही व्हिडिओ आपल्यासाठी मी आणत असते किंवा घरात मी काय माझं चालू आहे माझं किंवा मिस्टरांचं
असं जे काय आमच्या फॅमिलीचं जे काही चालू आहे थोडंफार जेवढं मला शेअर करता येईल तेवढं मी शेअर करत असते तुमच्याशी. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.